उत्तम प्रतिसाद मिळतोय प्रत्येक गावात आम्हाला. स्वतःहून सभासद भेटतायत. त्यांची आता थोडीशी पायाखालची वाळू सरकायला लागलेले वाढीव सभासद आहेत. त्यांनी मतदानाला येऊ नये, कारण त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. ते त्यांच्या ताब्यात जर सत्ता दिली तर निश्चितच ही आपली मतदान करण्याची शेवटची वेळ राहणार. जीवनची ती संस्था आहे, त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. उंबरखेडलाच राहणार आहे ते. आणि आता काय सांगाल, खरं तर प्रचारादरम्यान आपल्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? नमस्कार. पहिलं प्रथम सगळ्यांना नमस्कार. मी विकास पाटील. प्रचारादरम्यान आम्ही पॅनल स्थापना केल्यापासून पहिल्या दिवसापासून अतिउत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतोय. सभासद स्वतःहून आमच्याशी हितगुज करतायत आणि संस्थेची प्रगती कशी करता येईल, कशी करायला पाहिजे असं ते आमच्याशी चर्चेत सांगत असतात. परंतु त्या मागील 2-4 दिवसापासून ती घटना घडल्यात की बोगस सभासद इन सेन्स त्यांनी काय केलेलं आहे की ते मयत झालेले सभासद होते. तर आपली संस्थेची घटना अशी म्हणते, एक ते सभासद एक्सपायर झाले तर ते आहेत सभासद आपल्या घटनेत आहे. परंतु त्यांनी जे सभासद वारले त्यांच्या जागेवर त्यांचे वारस किंवा कोणी न लावता, सपोज एखादा पाटील वारलेला असेल त्याच्या जागेवर राजपूत समाज म्हणा, किंवा एखादे वाणी वारला असेल त्याच्या जागेवर पाटील समाज, असं म्हणजे ते न करता येणार आणि गुन्हाच पात्र असा गंभीर गुन्हा आहे. त्याच्या निश्चितच त्याच्यावर गुन्हा दाखल होणार. आम्ही सगळ्या पॅनलने ठरवलं आणि त्याप्रमाणे मेहुणबारा पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. निश्चितच काही दिवसात 2-4 दिवसात त्यांच्यावरती कारवाई होणार. परंतु आम्ही जे सभासद त्यांनी वाढवलेले आहेत त्यांना एक आवाहन करणार आहे, त्यांना विनंती करणार आहे, मेहरबानी करून आपण ते जे वाढीव सभासद आहेत त्यांनी मतदानाला येऊ नये, कारण त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. ते सांगतात पॅनलवाले की तुमच्यावर काही कारवाई होणार नाही, काहीच होणार नाही. परंतु त्यांना विनंती करतो, कारण ते आपलेच बांधव आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली नाही पाहिजे. म्हणून मी त्यांना परत एक वेळेस विनंती करतो, तुम्ही कृपया करून मतदानाला येऊ नये. दुसरं, त्यांनी आता मी दुसरा एक गुन्हा असा नोंद केलेला आहे, सचिव आणि संबंधित क्लर्क त्यांनी आपल्या संस्थेचे सगळं दप्तर त्यांच्या घरी नेलेलं आहे आणि त्या प्रोसिडिंगमध्ये ते हेराफेरी करतायत. काही योगायोगाने काही 1-2 तरी वेळी तिथं गॅप राहिला असला तिथं काय ॲड करणार आहेत. परंतु मी पोलीस स्टेशन तसा अर्ज देखील दिलेला आहे. ते दप्तर जप्त करण्याकरता आम्ही पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे. आणि ते सपोज त्यांनी जर तसं केलेलं असलं तर आम्ही फॉरेन्सिक लॅबला हँडरायटिंग त्यांची, कारण लक्षात येतं ते आज लिहिलेलं आणि 2-3 महिन्यापूर्वीचं अक्षर असलं तर निश्चितच ते लक्षात येत असतं आणि ते तिथं देखील होईल यांनी काय लबाडी केलेली. तिथं प्रतिसाद मिळतोय प्रत्येक गावात आम्हाला. स्वतःहून सभासद भेटतायत. त्यांची आता थोडीशी पायाखालची वाळू सरकायला लागलेले आणि वेगवेगळे आरोप करायला लागले ते आमच्या सगळ्यांवर, जे तथ्यहीन आरोप आहे. उदाहरणार्थ भगवान बापूवर त्यांनी संस्थेच्या विरोधात असं काम केलं. मी तुम्हाला गवाही देऊन सांगतो, भगवान बापूंनी संस्थेच्या विरोधात एकही काम केलेलं नाही, एकही काम केलेलं नाही. पण फक्त भगवान बापूवर का रोष करतात ते मला समजत नाही. त्यांना प्रतिस्पर्धी त्यांना टफ वाटतो म्हणून भगवान बापूवर ते हे करतात. त्यांची स्वतःची सचिवची, आमचे जे सचिव आहेत हल्ली, त्यांची स्वतःची पायाखालची वाळू सरकली. आणि मी तुम्हाला गवाहीने सांगतो, आमचा पॅनल सगळा पॅनल 500 ते 1000 मतांनी निवडून येणार आहे. कारण इतका प्रतिसाद मिळतोय सभासदकडनं, निश्चितच मला 100% गॅरंटी आहे की आमचा पूर्ण पॅनल निवडून येणार आहे. ओके, खरं तर बोगस मतदारांच्या आडून चुकीच्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहे. येस, बोगस मतदानाच्या मार्गाने जवळजवळ 132-133 सभासद त्यांनी हे प्रकारे वाढवलेले आहेत. मला वाटतं निश्चितच त्यांना सहाय्यकाला काय प्रतिसाद मिळाला की ते संबंधित सभासदांनी त्यांना अडवलं, त्यांना विचारपूस केली आणि त्यांनी देखील सहाय्यकावाल्यांनी देखील गुन्हा नोंद केलेला आहे. त्याचप्रमाणे उंबरखेडवाले देखील गुन्हा नोंद करणार आहेत. त्याचप्रमाणे गुढेवाले देखील, गुढ्याला जवळजवळ 10 ते 15 मयत सभासद त्यांच्या नावावर त्यांनी वरखेड असू देत, कुंजर असू देत, तिथं सभासद वाढवलेले आहेत. आणि सहाय्यगावला तर मला वाटतं तिथे देखील 15-20 सभासद वाढवलेत. त्या संबंधित डायरेक्टरला, त्या गावाच्या डायरेक्टरला त्यांना ते उत्तर देता आलं नाही, त्यांना फेस करता आलं नाही. म्हणून त्यांच्याबद्दल खूप नाराजी आहे. पुरा मतदारसंघात सभासदांमध्ये एकदम जोरात नाराजी त्यांच्या संदर्भात. दादा, खरं तर मागील निवडणुकीमध्ये आपण एकत्रित एका पॅनलमध्ये लढलात आणि आज ते विरोधात उभे टाकलेले आहेत. निश्चितच आम्ही एका पॅनलमध्ये निवडून आलो होतो. 4 वर्षापर्यंत, 2-3 वर्षापर्यंत व्यवस्थित काम चालू होतं. परंतु मध्यंतरी 2-2.5 वर्षानंतर त्यांनी माझ्याशी चर्चा केली. तात्या म्हणे आपण इथं ट्रस्ट करून घेऊ म्हणे संस्था. परंतु मी त्यांना सांगितलं, मी 4-4.5 सभासदांना धोका देऊ शकत नाही.
म्हणून त्यांना तिथं विरोध केला. तेव्हापासून तो विरोध सुरू झाला. दुसरं, संबंधित आपल्या संस्थेचे सचिव, त्यांचे चिरंजीव आमचे शिक्षक प्रतिनिधी, ते सचिवाच्या जागेवर जास्त हस्तक्षेप करत होते. त्यांच्या सचिवांना न सांगता सचिवांचे परस्पर काहीतरी निर्णय घेत होते. ते आम्हाला पसंत पडलं नाही. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की यांच्यापासून आपल्याला दूर राहिले. त्याच प्रकारे त्यांनी सभासदांचं आम्हाला फसवून किंवा माझी जवळजवळ 4 महिन्यापर्यंत मी माझं बायपास झाल्यामुळं घरी होतो किंवा मला तिथं जास्त व्हिजिट देता आलं नाही ऑफिसला. आणि त्या काळात सचिव, संबंधित क्लर्क आणि शिक्षक प्रतिनिधी प्रशांत पाटील यांनी त्या आपल्या काय म्हणतात मस्टरमध्ये खोडाखाड केली. नावं इकडचे तिकडे केले. प्रोसिडिंग बुकमध्ये खोडाखाड केलेली आहे. मला जे पटलं नव्हतं तिथे मी एका ठिकाणी त्यांनी परस्पर 500 सभासद वाढायचा प्रयत्न केला होता. तो देखील आम्ही हाणून पाडला. परंतु त्यांनी माझ्या तब्येतीचा गैरफायदा घेतला आणि हे जवळजवळ 132-33 सभासद ते मला वाटतं चुकले. चोर चोरी करताना कुठं सापडतो आणि तिथं हे चोरी करताना ते सापडले की जो सभासद क्रमांक दिला आपली सभासद हे असतं रजिस्टर, रजिस्टर, त्याच्यात आपल्याला खोडाखाड करता येत नाही. म्हणून ते सापडले तिथं. चोर चोरी करताना कुठं पुरावा सोडून जातो, तसा त्यांनी हा पुरावा सोडून दिलेला आहे. जे मयत सभासद त्यांनी ऍड केले त्यांना ते जुन्या सभासदाचा क्रमांक दिला आणि तिथं ते 100% मला गॅरंटी आहे. थोडं डिले जरी झालं तरी कालांतराने त्यांच्या ह्या विषयावर 100% त्यांना सजा होणार. खरं तर जे बोगस मतदार या ठिकाणी वाढवण्यात येत आहे, नेमकं यामागचं काय उद्दिष्ट असावं त्यांचं? मला वाटतं त्यांचा उद्दिष्ट की आपल्याला ही संस्था ट्रस्टी करायची आहे. ते ट्रस्ट करून घेणार आहे निश्चितच. तसा त्यांचा विचार होता, मानस होता त्यांचा. त्यांनी मला सांगितला देखील होता, त्यावेळेस मी हाणून पाडला. परंतु आता त्यांनी तो फायदा घेतला आणि मला वाटतं आज जर सभासदांनी विचार केला नाही, चांगला विचार केला नाही, योगायोगानं दुर्भाग्य समजा आपला त्यांच्या ताब्यात जर आपला सत्ता दिली तर निश्चितच ही आपली मतदान करण्याची शेवटची वेळ राहणार आहे. ती निश्चित ती संस्था ते ट्रस्टी करून घेणार आहेत निश्चित. आणि त्यांनी मागं काहीतरी उंबरखेडला भाषण केलं की तात्या गुड्याला संस्था घेऊन जाणार आहेत. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो, संस्था कुठं काही इकडच्या तिकडे हलवता येत नाही. आदरणीय अण्णासाहेबांनी देखील 27 वर्ष त्यांनी सत्ता 35 वर्ष आपल्या चेअरमन म्हणून त्यांनी वरखेड्याला नेले. तशी मी जरी 5 वर्ष आता चेअरमन म्हणून राहिलो, मला काही माझं मानस नाही तो गुड्याला. ती आहे ती उंबरखेडला जाईल. कैलासवासी जिबूंची ती संस्था आहे, त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे. उंबरखेडलाच राहणार आहे ते.